निकेतन पाटील आपल्या समूह त्या ठिकाणी जोडले होते. पात्र ऐकता उपसरपंच चषक डे नाईट टूर्नामेंट SP ट्रॉफी बिलूश या ठिकाणी. ओर टू कॉम्बॉक्स. वेलकम आकाश पाटील खानवी आपण स्टेजवर या प्लीज. वेलकम. अक्षय नाईक आपलं पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. कॅश प्राइज जे संदेश पाटील यांच्या शुभास्ते दिलं जाईल. सामन्याला होते सुरुवात. या स्पर्धेच्या माध्यमातून उपसरपंच चषक 2026 आयोजक SP ग्रुप बिलोशी आणि याचा सलग जर आपण पाहिला तर 5वा दिवस या स्पर्धेचा आपल्याला अनुभवायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. मनगडाचा चांगला वापर केला होता आणि पहिल्याच बॉलवर 2 रन्स मेगन पाटीलच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळत आहेत. किरणच्या गोलंदाजीचा पहिल्याच बॉलवर खरपूस समाचार घेत असताना प्रथम बॅटिंग करताना संघ पाहायला मिळतोय धनंजय स्पोर्ट्स. संदेश पाटील यांच्याकडनं अक्षर 500 रुपये कॅश प्राइज. वेल डन, बेस्ट ऑफ लक. आणि आकाश पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण पाहताय संदीप पाटील SPS स्पर्धेचे अध्यक्ष यांच्या सोबत बसलेले आहेत. एक दिग्गज व्यक्तिमत्व. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिल्याच बॉलवर 2 रन्स अकाउंट ओपन केलंय. मेगन पाटील एक हरहुन्नरी खेळाडू. सुंदर फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील. तिसऱ्या रनसाठी पलटलेत परंतु येस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय पाहायला मिळाला नाही. स्वस्तात विकेट जात असताना मेगन पाटील रिदम मध्ये होता, लयबद्ध झाला होता 2 बॉल मध्ये. परंतु राहुल अहिरेला आपण पाहिलं तर कॉलिंग चुकीचं झालं. अंगलट विकेट येत असताना पाहायला मिळते. धावचित बाद होणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेणं आणि कदाचित हा पश्चाताप सोसावा लागेल येणाऱ्या बॉलमध्ये. सध्या तरी आपण पाहिलं तर 4 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 बॉलचा खेळ होत असताना किरणच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेण्यासाठी मेगन पाटील उतरला होता. पहिल्या बॉलवर 2 रन्स मिळाल्या. पायावरचा बॉल काय मनगडाचा चांगला वापर केला. दुसऱ्या बॉलवर बिटवीन द गॅप मध्ये बॉल निघून गेला एक्स्ट्रा कव्हरला आणि चांगली फिल्डिंग होत असताना चांगला थ्रो. विकेट किपरने कोणतीही चुकी केली नाही. एक्सलंट फिल्डिंग. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4 वर 1. धनंजय स्पोर्ट्स चिंचगड टीम. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताय संदीप दादा पाटील. चार धावा फलकावर सध्या आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी किरणच्या माध्यमातून पाहायला मिळते. वाडा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपल्याला हे सामने पाहायला मिळत आहेत. लो फुल टॉस बॉल होता ऑन साईडला. खूप चांगला फटका. बॉडमॅनचा चांगला वापर केलाय आणि सरळ बॉलला फेकून दिलाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी उपसरपंच चषक षटकार. वॉट अ शॉट. क्लास टायमिंग. गुडघ्यावर बॅलन्स केलं. घुटना टेक और ए सिक्सर देख. विकीच्या बॅटमधून आल्या आल्या फुटवर्क अप्रतिम पाहायला मिळतं आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. काय कॅमेरामॅनने वर्क केलं यावेळेला. चेंडूला जबरदस्त फॉलो केलं. हा अँगल पहा अप्रतिम. लो फुलटॉस बॉल होता आणि सरळ विकीच्या बॅटमधून बॉडमॅनचा चांगला वापर करत टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक अँड टॅलेंट या 4 गोष्टींचा वापर केला. डीप मिड विकेटला षटकार येतोय. बॅकफुटला जाऊन अंडरआर्म बॉक्स स्टाईल मध्ये टॅप केला जातोय. पुन्हा एकदा कॉलिंग चुकीचं झालं होतं परंतु शेवटच्या मोमेंटला सावरलं आणि कोणतीही धाव येत नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 10 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. धनंजय स्पोर्ट्स चिंचगड टीम प्रथम बॅटिंग करत असताना राहुल आणि विकी अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. किरणचा शेवटचा बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक गली रिजन मध्ये. ह्या वेळेला बॉल ट्रॅव्हल होत असताना कोणती धाव येत नाहीये. चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं कारण ऑलरेडी राहुल अहिरेला माहिती आहे मेगन पाटील माझ्यामुळे बास झालाय. कॉलिंग चुकीचं झालं होतं. आमच्या दोघांमध्ये तालमेल नव्हता आणि कदाचित ही दुसरी विकेट जर मिळाली तर पुन्हा एकदा अंगलट येऊ शकते. पहिलं षटक यावेळेला कंप्लीट झालं आणि पहिलं षटक किरणने हाताळत असताना 10 रन्स 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहत आहेत.
चेक. आपण या ठिकाणी सन्मानित करतोय या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक संदीपजी पाटील एसपी यांच्या शुभ हस्ते आकाश पाटील यांचा सन्मान होतोय. शाहीशाह जिम मसाज सर्व्हिस, अनेक बॉडी बिल्डर ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये मसाज सर्व्हिस ज्यांच्या माध्यमातून घेतात ते म्हणजेच आकाश पाटील खानिवली. आणि कबड्डी प्लेयर राज्यस्तरीय आहेत, कबड्डी अजूनही खेळत आहेत टॉप 1 टीम खानिवलीमध्ये. आणि एड्या सोंगाड्याचा नाच यूट्यूबला जे गाणं खूप फेमस आहे होळी निमित्तानं, येड्या सोंगाड्याचा नाच, आणि त्या गाण्यामध्ये त्यांनी मात्र डान्स आणि ॲक्टिंग केली आहे. कलाकार आपल्या स्टेजवर आहे. आपल्या ग्रामीण भागात ग्रामीण या पालघर जिल्ह्यातील कलाकार आज महाराष्ट्रात तख्तावर आहे. जवळजवळ 3.5 लाख लोकांनी ते गाणं पाहिलं आहे. 3.5 लाख लोकांपर्यंत आकाश पाटील पोहोचलेले आहेत, ते या व्यासपीठावर आहेत. आपलं एस पी ग्रुपकडनं हार्दिक स्वागत. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वाडा तालुक्याचे नेते, माजी उपसभापती, फोर्टी प्लसचे क्रिकेटपटू, लीजन क्रिकेटर माननीय वैभवदादा ठाकरे साहेब यांचं आगमन होत आहे. वेलकम वेलकम, सुस्वागतम. आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपसरपंच चषक बिलोशी या ट्रॉफीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत एस पी ग्रुपच्या वतीनं. सुस्वागतम, वेलकम. स्वतः या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रायोजक अध्यक्ष संदीप पाटील अगदी स्टेजच्या समोर या ठिकाणी पाहुण्यांना घेण्यासाठी गेलेले आहेत. वेलकम, सुस्वागतम. माननीय वैभवजी ठाकरे साहेब, त्यांच्या समवेत पालघर जिल्हा अध्यक्ष ओबीसी सेल माननीय खासदार बाळमामांचे स्वकीय सहाय्यक गणेशजी पाटील साहेब परळी यांचंही आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. वेलकम, सुस्वागतम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 15ला 1, 3 बॉलच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक दुसरा आहे पॉवर प्लेचं. पहिल्या षटकात 10 धावा आल्या, या षटकात धावा थोड्याफार कमी प्रमाणात येत असताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा विकी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. गली रिजनमध्ये बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल विकीच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. गुडलेन स्पॉटवरून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला परंतु असफल ठरले. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या धनंजय स्पोर्ट चिंचगड टीम 16ला 1. त्याचबरोबर या ठिकाणी आगमन झाले नितीनजी पाटील, नितीनजी मराठे साहेब. वेलकम. फुल टॉस बॉल. राहुल अहिरे सोडणार नाहीये. ऍडव्हान्टेज मिळाला आणि सरळ बॉलला मात्र पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. सनसनाटी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 22 धावा. 22. खूपच फुलटॉस बॉल होता. राहुल प्रतीक्षा करत असावा आणि या बॉलला मात्र फेकून दिले. षटकारात परावर्तित करणारा हा धमाकेदार षटकार. 22ला 1. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर दूर आहेत परंतु झेल होईल का? यस, डेफिनेटली. गुड कॅच ऑफ क्वालिटी. अतिशय चांगला दर्जेदार झेल टिपलाय सागरच्या द्वारे. ॲक्शन रिप्ले पाहायला आवडेल. सध्या आपण पाहिलं तर ऑन स्क्रीन आमचे मान्यवर मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22ला 2, 22 लॉस ऑफ 2 विकेट. 2 षटकांचा खेळ अखेरीस. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22वर जाऊन पोहोचली गेली. चांगला झेल टिपला होता. उलटावरती झेल घेणं फार कठीण असतं. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर अतिशय चांगला झेल टिपला अक्षर पटेलचे आणि तिथे टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर सूर्यकुमार यादव, शिवम दुबे यांना आपण पाहिलं झेल टिपत असताना आणि काय बॅटल रंगलं होतं. जे कप बेथलचं जे सेंचुरी लागली त्याच्यावर पाणी फिरलं गेलं. भरपूर काही काल घटना घडताना पाहायला मिळाल्या. त्यामध्ये संजू सॅमसन पुन्हा एकदा 89 धावांची जबरदस्त खेळी. सॅम करनने 15 रन्सवर झेल सोडला आणि त्यानंतर 89 धावांची धुव्वाधार खेळी आणि डिरेक्ट इन टू द फायनल ही टॅगलाईन आपल्याला पाहायला मिळाली भारतीय संघाची. झेल फार महत्त्वाचे असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. ते सागरने अप्रतिम सूत्र पाठ केले आणि त्या अनुषंगाने त्याने झेल टिपला. फलंदाज राहुल अहिरे बॅक टू द डगआउट. आता नवीन बॅटर जर आपण पाहिला तर रोशन पाटीलला आपण पाहत आहेत. लारा या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालंय. गोलंदाज सज्ज होईल तिसरं षटक हाताळण्याकरता.
किरणला पुन्हा एकदा दुसऱ्या षटकात आणलं गेलंय. दुसरं स्पेल त्याच्या हातखंडामधून, वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं. धनंजय स्पोर्ट चिंचगड टीम आपण पाहतायत एका साईडला बॅटिंग करत असताना त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर गुहीर हा संघ पाहायला मिळतोय. बॅट अँड बॉलमध्ये व्यवस्थित कोऑर्डिनेशन होत नाहीये. एक रन तर डेफिनेटली पाहायला मिळेल. हलकीशी बॅटची एज घेत पायावर जाऊन चेंडू आदळला. एक रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचले गेले. अगदी नेत्रदीपक असं आयोजन. संदीपजी पाटील साहेब यांचं नेहमीच काहीतरी नवीन, काहीतरी नाविन्य, खेळाडूंना काय हवंय, प्रेक्षकांना काय हवंय याची संपूर्ण जाणकार असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. आणि संपूर्ण SP ग्रुपच्या बिलोशीकरांनी घेतलेली मेहनत, रात्रंदिवस कष्ट आणि आज मात्र शून्यातून हे साम्राज्य उभारलंय. खरोखरच हॅट्स ऑफ असेल. उपसरपंच चषक 2026ला सध्या रोशन पाटील बॅटिंगला आपण पाहतात, बॅटिंग स्टान्सवर. गोलंदाज किरण. हलक्याशा हाताने चीफ शॉट खेळलाय. फॉरवर्ड डिफेन्स खेळत असताना एक रन मिळेल. वेगाने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेक येईपर्यंत 2 रन्स. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे आणि या बेसिकला विसरून चालणार नाही आहे हे दर्शवत असताना दोन्हीही फलंदाज रोशन पाटील आलेल्या फुटवर्क चांगलं दाखवत असताना गुड प्लेसमेंट, अफलातून टायमिंग. संघाची धावसंख्या 25, 25 धावा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बेल्स मात्र या वेळेला जरूर पाहायला मिळाली. फक्त स्टम्प्सवर खेळती राहिली आणि इथून मात्र आपण पाहतायत जीवनदान मिळाले. क्या बात आहे. नशीब घेऊन आलेत आज रोशन पाटील. ॲक्शन रिप्ले पहा. क्या ज्या पद्धतीने शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल अंगावर जाऊन आदळला आणि त्यानंतर बेल्सला थोडंसं स्पर्श केलं, चुंबन घेतलं आणि इथून मात्र धोक्याचा इशारा सुद्धा दिला की नेक्स्ट टाइम मात्र या वेळेला डायरेक्ट बेल्स घेऊन मात्र या वेळेला क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होईल का याकडे लक्ष असेल. किरण ऑन साईडला खेळायचं होतं परंतु फॉलो थ्रूमध्ये चेंडूला स्टॉप केलं. टाळ्यांचा कडकडाट गुहीर टीमच्या समर्थकांकडून होत असताना पाहायला मिळतोय. चिअर अप करतायत. डॉट बॉलची सांगता होत असताना आता प्रेशर जरूर घेत असताना पाहायला मिळत आहेत मिस्टर रोशन पाटील. चांगली गोलंदाजी. आणि मुख्य मंचावर या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झाले. वीरसेनजी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ट्रॉफी उपसरपंच चषकला भेट देत आहेत. आमचे मित्र, वेलकम, सुस्वागतम. संदीप पाटील यांचे खासम खास देवघर गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व वीरसेनजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मुख्य मंचावर हार्दिक अधिक स्वागत. रनआउटच्या स्वरूपात दुसरा फलंदाज बाद होताना आपण पाहिलाय. ॲक्शन रिप्ले आपण पाहत आहेत. त्या बॅटची एज होती, टो एंडला बॉल लागला होता, बॉल डायव्हर्ट झाला होता आणि त्यानंतरचा मात्र यावेळेला थ्रो परफेक्शन कसं असावं याचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि मुन्ना पठाण सरांचं बोट उंचावलं. इथे विकेट मिळेल. 3rd विकेट डाऊन. धनंजय स्पोर्ट चिंचगड टीम 26-3. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनीत नांगरेला आपण पाहत आहेत. सध्या सिच्युएशन नाजूक आहे धनंजय स्पोर्ट चिंचगड टीमची, परंतु इथून सुद्धा मात्र सामना ज्या पद्धतीने घेऊन जातील फलंदाज, कारण उर्वरित 13 बॉल आहेत आणि 13 बॉलमध्ये एक अंडरस्टँडिंग स्कोर, एक चांगला सुस्थितीमध्ये धावफलक लागलं जाईल का याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय. जे प्रिन्स मूवीज या चॅनलवर जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सध्या ऑन स्क्रीन आपण पाहत आहेत मान्यवर मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत असताना. 26-3. किरणचा हा बॉल काय एक्झॅक्टली गुडलाईन स्पॉटवरून थोडासा खाली राहिला आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जात असताना 2 षटकं ज्याने हाताळली. 2 षटकांमध्ये 14 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना फक्त 7च्या सरासरीत मात्र यावेळेला इकॉनॉमीने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. 26-3. SP संदीप पाटील यांचे खासम खास मित्र माननीय प्रीतम भोईर खानिवली यांचं आगमन झालेलं आहे. या आयोजनामध्ये 1 महिनाभरापासून आमच्या सोबत SP ग्रुपच्या सोबत या ठिकाणी सहकार्य करतात. प्रीतमजी भोईर खानिवली, आपलं हार्दिक स्वागत. म्हणजे अगदी बघितलं वीरसेन पाटील असतील, प्रीतम असतील, SP ही राष्ट्रवादीची जुनी मैत्री, दोस्ती, यारी या विभागातील व्यक्तिमत्व आहेत. त्याचबरोबर आमच्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व विजय पाटील व्यासपीठावर आपण पाहू शकतायत. आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपसरपंच चषकला सत्यविजयजी पाटील असतील, त्याचबरोबर आकाश पाटील असतील, खानवी विभागातील सगळे असतील. राष्ट्रवादी ट्रॉफी म्हटल्यानंतर या ठिकाणी वैभवदा
ठाकरे साहेब यांनी मात्र भेट दिलेली आहे. दिग्गज व्यक्तिमत्व, क्रिकेटवर अफाट अचाट आवड असलेलं व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर गणेशजी पाटील ओबीसी पालघर जिल्हा अध्यक्ष आहेत. बाळमामा खासदारांच्या सोबत नेहमी असतात. आपल्या वाडा तालुक्याचे असतील प्रश्न खासदार साहेबांपर्यंत घेऊन त्यांच्यामध्ये मार्ग कसा निघेल यासाठी झटणार व्यक्तिमत्व आहे. जाऊया मॅचकडे. ओव्हर टू कम बॉक्स. ऑन साईडला खेळण्याचा इरादा होता. बॅटचा टो एंड लागत असताना पायावर जाऊन बॉल आदळला. शॉट मिड ऑफला बॉल ट्रॅव्हल होत असताना तत्पूर्वी सिंगल मेल. आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस आणि त्यामध्ये ग्रामीण क्रिकेट खूप चांगलं डेव्हलप होत असताना पाहायला मिळतं. काही काळ दोन वर्ष अगोदर आपण पाहिलं तर वाडा तालुक्यामध्ये मॅचेस फार कमी व्हायच्या, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर वाडा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आता वाडा क्रिकेट जे फॉर्मामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतं आणि प्रत्येक खेळाडूची गुणवत्ता ही पुढे येताना आपण सातत्याने पाहिले आणि त्यामुळे या वाडा क्रिकेट असोसिएशनला एक मानाचा सलाम असेल की खेळाडूंना तो चांगला प्लॅटफॉर्म मिळतोय. आणि ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर स्वप्न मोठी परंतु सोयी सुविधा कमी, परंतु या स्वप्नांना पंख फुटलेत आता. गुड डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ, अचूक टप्प्यावर भेदक मारे यावेळेला केले जात आहेत आणि अंडर प्रेशर बॅटिंग करत असताना बॅटरला आपण पाहत आहेत काय ॲक्शन रिप्लेमध्ये बॉल डिलिव्हर केला होता. सुपर, अतिशय चांगली गोलंदाजी, तिखट मारा. तुमच्या बाहेर जेव्हा तुम्ही चेंडू पिच करता त्यावेळेला कॉट बॅहँडची जास्तीत जास्त चान्सेस वाढताना पाहायला मिळतात आणि तेच केलं आतापर्यंत सागर या गोलंदाजाने. सुपर, मॅग्निफिसंट बॉलिंग. 27ला 3. फुलटॉस बॉल होता, एलिव्हेशन मिळालं नाही, फिल्डर दूर होते, तर स्टार्ट घेतली नसावी आणि त्याचाच फायदा मिळाला प्रतिस्पर्धी संघाला. 2 रन्स मिळतील. तिसऱ्या रनसाठी पलटलेत. फेके येईपर्यंत 3 रन्स हे करावंच लागेल. आता धनंजय स्पोर्ट चिंचगड टीमला धावांचा वेग वाढवायचा असेल, प्रतिस्पर्धी संघाला दबावात्मक स्थिती निर्माण करायची असेल तर तुम्हाला या सिंगलमधून डबलमधून ट्रिपल रन्स कराव्याच लागणार आहेत. या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30. या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ पाहायला मिळतोय. विकी 9 वर खेळतोय, विनीत 3 वर खेळी करतोय. स्वतःला डावाला संघाला सावरतायत दोन्हीही बॅटर. सागर 3 बॉलमध्ये 4 धावा खर्च करतोय. राहुलजी भोईर साहेब यांना आपण पाहतायत, त्यांचं सुद्धा वेलकम. अप्रतिम बॅकफुटला जाऊन टॅप केला जातोय. स्लिप पॉइंटला फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. स्मार्ट सिंगल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. प्रेक्षकांसाठी खूप सुवर्ण संधी सातत्याने पाहायला मिळते. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतील त्यांना 1000 रुपये. आत्तापर्यंत भरपूर प्रेक्षकांनी लयलूट केले या बक्षिसांची. फुल टॉस बॉल होता, सरळ बॅटचा वापर केलाय. वी फॅक्टरमध्ये उंची अप्रतिम पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा मात्र ह्या वेळेला बॉलला मात्र यावेळेला मान्य नव्हतं. बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचं होतं आणि इथून मात्र आपण पाहिलं तर फिल्डिंगवर पाणी फिरलं, चौकार आला. बॅकलिपचा वापर केला होता. ऑफ साईडला लॉंग ऑफ पुढे होता. चांगली उंची ह्या वेळेला जम्प पाहायला मिळाली, परंतु पुन्हा एकदा बॉलने बाउन्स घेतला सेकंड टाइम आणि सरळ बॉल निघून जातोय चौकारासाठी. 35ला 3. 35, लॉस ऑफ 3 विकेट. ऑन साईडला खेळण्याचा इरादा जरूर स्पष्टपणे होता. 1 रन तर मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना काय बॉलिंग केले आतापर्यंत सागरने. अतिशय तिखट मारे पाहायला मिळाले, भेदक मारे आपण पाहू शकला. 4 षटकं, 36 धावा, 3 गडी बाद. धनंजय स्पोर्ट चिंचगड टीम. त्याचबरोबर जय मल्हार डीजेचे ओनर संतोषजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक अधिक स्वागत. वेलकम VIP डायस. वेलकम जय मल्हार डीजेचे ओनर संतोषजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत. तर आपण या ठिकाणी मुख्य स्क्रीनवर पाहताय ज्यांनी या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केलं, आमचे मित्र परिवार. या ठिकाणी संपूर्ण आपण या ठिकाणी फ्लेक्स पाहतायत, ते सगळी व्यक्तिमत्व पाहतायत. ही सगळी व्यक्तिमत्व SP ग्रुप, या SP ग्रुपच्या मेहनतीला, संदीप पाटील यांच्या आयोजनाला मोलाचं योगदान देणारे हे मैत्रीपूर्वक संबंध आहेत. मग ठाणे जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, भिवंडी
वाडा या संपूर्ण तालुक्यातील मित्र परिवार संदीप पाटील SP यांचे असतील. अगदी बघितलं तर क्रिकेटची आवड आणि मैत्रीपूर्वकता SP ग्रुपनं दाखवली आणि म्हणून दरवर्षी आमचे मित्र या स्पर्धेला मोलाचं योगदान देत येत आहेत. ओव्हर टू कम बॉक्स. 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांच्या समाप्ती अखेर. ऑन साईडला खूप चांगला फटका ह्या वेळेला खेळून काढलाय. बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर पुढे सरसावतील. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेक येईपर्यंत एकच रन्सवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवर. 37 लॉस ऑफ 3 विकेट. विकी सध्या स्ट्रगल करताना 9 बॉलमध्ये 10 रन त्याच्या बॅटमधून आलेत. 5 बॉलमध्ये 8 रन विनीत नांगरेच्या बॅटमधून येत असताना आपण पाहत आहेत. महेश गोलंदाजी मार्कवर. बॅट फिरले हातामध्ये, बरोबर एलिव्हेशन मिळालं नाही. चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला. फेक येईपर्यंत एक नंतर कंप्लीट. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. बॉल बरोबर कलेक्शन करू शकले नाही आहेत विकेट किपर आणि पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत. दबाव वाढवत आहेत. मोठे फटके मारण्याचे चान्सेस निर्माण करतायत सध्या तरी विकी. परंतु स्ट्रगल करता करता यश मिळेल का? पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. तसेच तुम्ही प्रयत्न करत राहा, तुम्हाला ऑटोमॅटिकली यश मिळत राहील. परंतु प्रयत्न करणं सोडू नका. 40ला 3. 2 बॉलचा सध्या तरी खेळ आपण पाहिलाय. 5वं षटक प्रगतीपथावर. यावेळेला जागा बनवून खेळायचा प्रयत्न. सॉफ्ट डिसमिसल. विकीला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. 4th विकेट डाऊन. धनंजय स्पोर्ट्स चिंचगड टीमला 4था धक्का. 39 या धावसंख्येवर. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतायत विकी बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, त्याचं फुटवर्क, पायांची हालचाल आणि त्यानंतरचा मात्र प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले. बॉटम हँडचा वापर चांगला झाला नाही आणि कव्हर पॉइंटमध्ये एक सोपा त्यावेळेला पाहायला मिळतोय. चांगला 3 बॉलचा खेळ झाला. 39ला 4. शेवटचे 3 बॉल आहेत. एक माइंडसेट असेल न्यू बॅटरचा. आशिष बंटाला आपण पाहतायत. या खेळाडूकडे सुद्धा तेवढा पोटेन्शियल आहे. परंतु महेश स्लॉग ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी हाताळतोय अचूक टप्प्यावर. ऑफ साईडला खूप चांगला फटका. ट्रू दी कव्हर खेळलाय आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. ग्रेट फिल्डिंग. 2 धावा सेव्ह केलेत आपल्या संघाकरिता. तुम्हाला सपाटीकरण मैदानात हेच करायचं असतं. ग्राउंड फिल्डिंग तुमची छान असायला हवी आणि तेच केलं यावेळेला फिल्डरने. अनिल माननीय रवींद्रजी काठोळे यांचं आगमन झालेलं आहे. आपल्याला विनंती, आपण मुख्य मंचावर स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. SP ग्रुप कडनं आपलं हार्दिक स्वागत. 41 रन झालेत. निलेश हरळ अब्जे आणि या वेळेला बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद. खूप मोठा आवाज आला होता आणि इथून आपण पाहतायत बंटाला परतावा लागेल. आशिष पाटील बॅक टू द डगआउट. 5व्या बॉलवर विकेट. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा आणि स्वतः मात्र यावेळेला स्पोर्ट्समॅनशिप दाखवत असताना पाहायला मिळतोय की हो मी आउट आहे. फार कमी प्रमाणात असे खेळाडू आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. चला बोट टीम कॅप्टन WRSK सुपोंडे, सप्तशृंगी WRSK सुपोंडे, विपक्ष UV स्पोर्ट नारे टीमचे कप्तान पोहोचलेले आहेत. सुपोंडे टीम कॅप्टन, आपण जर्सी या ठिकाणी परिधान करून लगेचच पोहोचायचं आहे आणि टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी टॉस करण्यासाठी मान्यवरांना आमंत्रित करूया. माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, माजी उपसभापती, पंचायत समिती वाडा, माननीय वैभवदादा ठाकरे साहेब, त्यांच्यासोबत ओबीसी सेल अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पालघर जिल्हा माननीय गणेशजी पाटील साहेब. प्लीज वेलकम. बॅटची एज घेत बॉल लॉंग स्टॉप रिजनला फार वेगाने निघून चाललाय. बॉलला स्टॉप करेपर्यंत रन्स मात्र यावेळेला 2 तिसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत यावेळेला जणू काही रेस लागली होती आणि यस OUT आउट. 2 धावा कंप्लीट. 43 रन्स 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 44 रनचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. 44 धावांचं आव्हान असेल गुहीर टीम समोर. यस पंच सांगतायत यावेळेला की चला कॅप्टन फिल्डिंग कॅप्टन पोहोचलेले नाहीये. WRSK सुपोंडे फायनल कॉल. UV स्पोर्ट नारे पोहोचलेले आहेत. बी फास्ट कॅप्टन सुपोंडे टीम.
या आपण चेक करणार आहोत. अंपायर्स आपल्याला यावं लागेल. उमेश केने सर, रनआउटसाठी यावेळेला रिव्ह्यू घेतला फिल्डिंग करणाऱ्या टीमने. सुपोंडे टीम कॅप्टन बी फास्ट, लवकर या. तर या ठिकाणी आपण पाहतात एसपी ट्रॉफी 2026-18. प्लीज वेलकम वैभवजी ठाकरे साहेब, लीजन क्रिकेटर आणि डॅशिंग पर्सनॅलिटी रेड्डी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, माजी उपसभापती पंचायत समिती वाडा, ओबीसी सेल पालघर जिल्हा अध्यक्ष. या ठिकाणी गणेशजी पाटील, या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रायोजक अध्यक्ष एसपी ग्रुप संदीपजी पाटील, माननीय सौ सानिका संदीप पाटील उपसरपंच. चषक 2026 पाहतायत आणि स्पर्धेचं आयोजन व्यवस्थापन अगदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपसरपंच चषक आम्हाला पाहायचंय, ही क्रेज तुम्हाला सर्वांची होती. दरवर्षी या स्पर्धेमध्ये अगदी प्रगती करण्याचं काम एस पी ग्रुपनं केलंय. तर जाणून घेऊया या स्पर्धेविषयी आपले मत मान्य वैभवजी ठाकरे यांचं. आजपर्यंत जेवढ्या क्रिकेटच्या मॅच संदीपने भरवल्यात त्या अगदी निर्विवादपणे त्यांनी पार केलेल्या आहेत. आणि हे जे आयोजन नियोजन असतं तर मला तरी वाटतं की तालुक्यात संदीपचा आदर्श आमच्या सरकारने पण घेतला पाहिजे क्रिकेटच्या मॅच भरवताना. आणि खरंच संदीप तुझं अभिनंदन करतो, खूप सुंदर मॅचेस भरवतो दरवर्षी. थँक्यू, धन्यवाद. या ठिकाणी वैभवजी ठाकरे साहेब यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, कारण राष्ट्रवादीचे सिनियर नेते आहेत, माजी उपसभापती पंचायत समिती वाडा आहेत संदीप पाटील, ही राष्ट्रवादीचे नेते आहेत. या खानवी विभागामध्ये तालुक्यामध्ये सामाजिक काम त्यांचं चालतं. गणेशजी पाटील ओबी सेल अध्यक्ष या ठिकाणी आहेत. भरपूर दरवर्षी आपलंही खासदार चषक क्रिकेट टुर्नामेंट आपण भरवत आहेत. अगदी बघितलं यावर्षी सरसोळा खूप चांगलं आयोजन होतं, पूर्ण महाराष्ट्र खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळाले होते. सातत्यानं हायटेक मैदान असेल, राष्ट्रवादी चषक आपण पाहतायत, बाळमामांच्या अगदी निकटवर्ती तुम्ही आहात. कसं वाटतं या ठिकाणी तुमच्याच राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने संदीप पाटील यांनी आणि एस पी ग्रुप बिलोशीकरांनी जे आयोजन केलं त्याबद्दल आपलं मत काय? आम्हाला संदीपचा कधी हेवा वाटतो, कारण संदीप हे सगळे करताना स्वखर्चाने करतो. सगळ्या अगदी ते मी सर्वांना सांगतोय. यामुळे पक्षाचं नाव वाढतं आहे, पक्षाची उंची वाढते. असे कार्यकर्ते सर्वांना मिळो अशी मी अपेक्षा करतो. आणि संदीप धन्यवाद तुझ्या आयोजनाबद्दल. आणि आयोजन खूप छान आहे. एवढ्या रात्री मॅच खेळवणे, एवढा खर्च करणे आजकाल कोणी करत नाही आहे. संदीप तुझा आम्ही आभार मानतोय. धन्यवाद. तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं स्वतः गणेशजी पाटील यांनी मात्र आभार मानले की आपला कार्यकर्ता या ठिकाणी मात्र एवढं चांगलं आयोजन करतो. कार्यकर्त्याबद्दलचा अभिमान तळमळ काय हे नक्कीच बाळमामा सातत्याने म्हणतात. आणि त्याचबरोबर गणेशजी पाटील वैभव ठाकरे यांनी तेच मत म्हटलेलं आहे की आमच्या कार्यकर्त्याच्या मॅचेत हा एक स्वाभिमान असतो आणि तो स्वाभिमान या ठिकाणी व्यक्त केले आहे. जाऊया टॉसकडे आपण. या ठिकाणी आत्ताच लाखाची फायनल जिंकल्या संघ सप्तशृंगी माता WRSK सुपोंडे विपक्ष युवी स्पोर्ट नारे या दोन टीममधील फाईट. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा तालुका माजी उपसभापती पंचायत समिती वाडा वैभवदादांच्या शुभ हस्ते टॉस झालाय आणि या ठिकाणी भूमिक स्पोर्ट आलाय, टेल येत आहेत. या ठिकाणी पाहतात युवी स्पोर्ट नारे. आपण टॉस जिंकलेले आहेत. तुमची मॅच बघायला खास करून वैभव ठाकरे साहेब पोहोचलेले आहेत. WRSK सुपोंडेची मॅच या ठिकाणी पाहायला पोहोचलेले आहेत. अगदी वेळेबरोबर सहयोग आलेला आहे. तर तुम्ही काय घेणार? क्षेत्ररक्षण कुठपर्यंत रोखणार? कमीत कमी 60 धावांचा रोखण्याचा प्रयत्न करू. वेल डन, बेस्ट ऑफ लक युवी स्पोर्ट नारे. WRSK सुपोंडे खूप चांगलं नाव गाजताय सध्याच्या हंगामामध्ये. चांगल्या स्पर्धा आपण जिंकतायत. तर गातेची लाखाची स्पर्धा आपण फायनल घेतलीत, अप्रतिम त्या ठिकाणी आपण सुरुवात केली. त्यानंतर लाखाची स्पर्धा मोठ्या बडा असेल. टीम प्रगतीपथावर येते. आणि अगदी बघितलं तर या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल तुझ्या मनात काय भावना आहेत अनिकेत पाटील? आम्ही मागच्या वर्षीसुद्धा इथे खेळलो, खूप चांगलं वाटते. मागच्या वर्षीसुद्धा पेक्षा यावर्षी खूप जास्त मेहनत एस पी ग्रुपने घेतलेली आहे. मागच्या वर्षीपेक्षा म्हणजे सांगायला गेलं ना तर यावर्षी जास्त खेळायला मजा येईल आणि आम्ही चांगला खेळ करण्याचा ट्राय करू नक्कीच. नक्कीच या मॅचमध्ये बघितलं आपण तर आपला परफॉर्मन्स या इनिंगमध्ये फर्स्ट इनिंगला कसा असेल? जस्ट 60-70 रनांचा टार्गेट ठेवण्याचा ट्राय करू, कारण की आमच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. आम्ही ट्राय करू 60-70 रनांचा टार्गेट समोरच्या टीमला ठेवण्याचं. वेल डन, तुम्हाला शुभेच्छा असतील. WRSK सुपोंडे टीम सप्तशृंगी माता आपण या ठिकाणी पाहिलं. वैभवजी ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केलं, गणेशजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं. प्लीज वेलकम VIP डायस. सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. रमेशजी गांगुर्डे मॅन ऑफ द मॅच. रमेशजी गांगुर्डे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. प्लीज वेलकम VIP डायस.
रमेशजी गांगुर्डे साहेब, जर आपण पाहिलं तर WPLमध्ये देखील त्यांचा एक संघ आहे. तसंच जर आज आपण पाहिलं तर WRSK सुपोंडे या टीमला देखील स्पॉन्सरशिप आज ती लाभली आहे. म्हणजे WRSK सुपोंडे आई सप्तशृंगी माता WRSK सुपोंडे या नावानं आज टीम खेळती आहे. रमेशजी गांगुर्डे साहेब ग्रामसेवक आहेत, त्यांना मी मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. रमेशजी गांगुर्डे साहेब. 45 जावा त्या विजयाकरता करायच्या असतील. मेगन पाटील बॉलिंग ट्रॅकवरना वेगवान तेच तर डॉट बॉल तो इथे टाकला जातोय. याच वेगवान गोलंदाजी करता ओळख आहे ती मेगन पाटीलची. वाडा तालुक्यातला एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून मेगन पाटीलकडे देखील पाहिलं जातं आणि इथे सलग बॅक टू बॅक 2 डॉट बॉल ते मेगन पाटीलनं हाताळलेत. ओव्हर नंबर 1 पुढचा बॉल, पुढचा चेंडू ज्यावर इथे फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक राहुल आहिरे कॅच खाली येतो आणि अगदी सहज सोपा झेल त्यांना कन्वर्ट केला आणि इथे विकेट जातीये. बॅटर परतावं लागेल राहुल. बॅक टू डग आउट. माननीय ग्रामसेवक साहेब गांगुर्डे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. आपण स्टेजवर यायचं आहे, प्लीज वेलकम. तर जाऊया आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपसरपंच चषक डे नाईट टुर्नामेंट आयोजक SP ग्रुप प्रस्तुत मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे. मुख्य मंचावर या ठिकाणी सन्मानित केलं जाते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रायोजक स्वतः संदीप पाटील SP यांच्या शुभ हस्ते वैभवजी ठाकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी उपसभापती, 40+ लीजंड क्रिकेटर आहेत, आजही क्रिकेट खेळत आहेत, यांचा शाही सन्मान मुख्य मंचावर केला जाते. संदीपजी पाटील अध्यक्ष SP ग्रुप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ता या खानोली विभागातील वाडा तालुक्यातील SP यांच्या शुभ हस्ते. वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर पुढील सन्मान पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष OBC सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गणेशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान स्वतः स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रायोजक अध्यक्ष SP ग्रुप संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते गणेश पाटील यांचा सन्मान केला जात आहे. सन्मान चिन्ह पुष्पबुके शाल देऊन सन्मान होत आहे. आपलं हार्दिक स्वागत. बाळमामा यांचे निकटवर्तीय स्वीय सहाय्यक. त्याचबरोबर पुढील सन्मान माननीय विरसेनजी पाटील एक खासमखास मित्र यांचा सन्मान राहुल भोईर यांच्या शुभ हस्ते मुख्यमंचावर केला जाते. SP ग्रुप टीम मेंबर राहुलजी भोईर यांच्या शुभ हस्ते विरसेन पाटील यांचा सन्मान होते. आपलं हार्दिक स्वागत. ऑन साईडला शॉट पाहतोय आपण आणि ते सन्मान केला ते विरसेनजी पाटील यांचा सन्मान मुख्य मंचावर होताना पाहायला मिळतोय. राहुलजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपलं हार्दिक स्वागत. संदीप पाटील यांचे खास मित्र मॅन फ्रॉम देवघर विरसेनजी पाटील. तदनंतर पुढील सन्मान या ठिकाणी नितीनजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते होते. SP ग्रुप टीम मेंबर प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते नितीन पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाते. आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपसरपंच चषकमध्ये व्हॉट अ शॉट, मल्टी हिट, बिग ब्लो, सर्वात उत्तुंग रॉकेट षटकार. कुणाल मोकाशी या षटकाराला काय म्हणाल? दर्जेदार, जिथे अगदी फेकून दिलंय बॉलला, मोठ्या फटक्याकरता कन्वर्ट. अगदी रिप्ले मधनं पाहू शकतायत काय बॉलला खेचलंय कुणालने. नक्कीच. पुढील सन्मान आपण करतोय माननीय नितीनजी मराडे यांचं स्वागत आणि सन्मान. नितीनजी मराडे यांचं सन्मान प्रीतम भोईर SP ग्रुप टीम मेंबर आयोजक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जात आहे. OBC सेल उपाध्यक्ष वाडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नितीशजी मराडे साहेबांचा सन्मान केला जाते. आपलं हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. तदनंतर पुढील सन्मान होत आहे. अगदी म्हटलं ना, स्पर्धा म्हटल्यानंतर या स्पर्धेला सातत्यानं मला वाटतं 3 ते 4 वर्ष या स्पर्धेला फायनलचे मॅच होईपर्यंत जे उपस्थित राहतात, जय मल्हार DJचे प्रोपरायटर माननीय संतोषजी पाटील, खरोखर ज्या व्यक्तिमत्वाचे SP ग्रुपवर खूप चांगलं सहयोग आणि सहकार्य केलं या व्यक्तिमत्वाने. संदीप पाटील यांना विनंती करतोय की आपण जय मल्हार DJचे प्रोपरायटर संतोष पाटील यांचा सन्मान करावा. अगदी स्पर्धा म्हटल्यानंतर लाऊड स्पीकिंग, संपूर्ण DJ व्यवस्था, कुठलाही प्रॉब्लेम आला
ही व्यक्ती रात्री धावत आलेली एस पी ग्रुपच्या नाईट टुर्नामेंटला मागच्याही वर्षी अगदी संतोषजी पाटील यांचा सन्मान प्रवीण पाटील संदेश पाटील यांच्या शुभास्ते होतोय. आपलं हार्दिक स्वागत. जयमला DJ प्रोप्रायटर संतोषजी पाटील, जामगरचं व्यक्तिमत्व आणि कधी रात्री फोन करा समस्येला उभं राहणारं व्यक्तिमत्व. वेलकम. माननीय ग्रामसेवक आदरणीय गांगुर्डे साहेबांचं स्वागत आणि सन्मान प्रवीण पाटील यांच्या शुभस्ते होते. माननीय ग्रामविकास अधिकारी गांगुर्डे साहेबांचा सत्कार या ठिकाणी, थोडी घाई करा, प्रवीणजी पाटील आपलं या ठिकाणी करतायत. आपलं हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. तदनंतर पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपसरपंच चषकमध्ये गुहिरीचे माजी सरपंच माननीय विजय जाधव आणि संदीपजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान मुख्यमंचावर प्रीतम भोईर आणि प्रवीण पाटील यांनी करावं. दोन्ही व्यक्तिमत्वांचा सन्मान या ठिकाणी प्रीतम भोईर आणि प्रवीण पाटील यांच्या शुभहस्ते होत आहे. ओव्हर टू कम बॉक्स. जाऊयात मॅचच्या दिशेनं, जिथे कुणाल दलवी मैदानात उभा आहे. अगदी जर आपण पाहिलं तर अच्युत पाटीलच्या विपक्षात तिथनं बॅटिंग करायची आहे. पुढचा बॉल वेगावर स्वार अच्युत पाटील देखील वेगवान चेंडू ते इथे हाताळले जात आहेत. कदाचित जर डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र इथनं कुणालला परतावं लागलं असता. दोघांमध्ये कम्युनिकेशन ते प्रॉपर नव्हतं. धाव घेण्याचा प्रयत्न होता, नॉनस्ट्रायकर बॅटर महेशनं दर्शवलं आपल्याला धाव घ्यायची आहे. मात्र तदनंतर शेवटचा कॉल जेव्हा दिला थांबवलं कुणालला. कुणाल जिथपर्यंत पोहोचला सेफ झोनमध्ये. 10 ही धावसंख्या स्कोर कार्डवर आहे विजयाकरता. तर आपण पाहिलं तर 45 धावांपर्यंत पोहोचायचंय. स्ट्रायकर एंडवर बॅटर कुणाल दलवी. तर आपण पाहिलं तर नवी मुंबई अग्निशमन दलात कार्यरत आहे कुणाल दलवी. अगदी डीप यॉर्कर तो आपण पाहिला. सिंगल वेगानं कंप्लीट केली आहे. एकच धाव ती इथे मिळेल, एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या नेल्सन आकड्यावर 11 धावा तर इथे स्कोर कार्डवर लागल्यात. एका विकेटच्या मोबदल्यात टीम गुहीर संघ तो आपण मैदानातनं पाहतोय. सव्यात मॅचच्या दिशेनं, जिथे अच्युत पाटील आपल्या ओव्हरमधला शेवटचा बॉल तो इथनं टाकेल. षटक क्रमांक 2 चालू आहे मैदानातनं. महेशच्या विपक्षात पुढचा बॉल इथे लेट बॅटनं खेळला, मात्र बॉल टिप स्क्वेअर लेगच्या दिशेनं जिथे क्षेत्ररक्षण होईल, बॉलची फेकी येईल. नैनेश पटेल आहेत. सर आपण पाहिलं तर तिथे 2 आल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 13 धावा. 2 षटक. रन चेक केले जाईल इथे. शॉर्ट रन आहे का ते चेक केलं जाईल. सर आपण पाहिलं तर दर्जेदार क्रिकेट, दर्जेदार स्पर्धा, भव्य दिव्य आयोजन, SP ग्रुप आयोजित उपसरपंच चषक डे नाईट क्रिकेटचा महासंग्राम तो आपण पाहतोय. तुल्यबल लढती, दर्जेदार लढत ते आपण मैदानातनं पाहतोय. टीम धनंजय स्पोर्ट्स चिंचघर आणि त्या विपक्षात टीम गुहीर, या 2 टीम मधलं हे रणयुद्ध ते मैदानातनं आपण पाहतोय. भव्य दिव्य अशा ह्या ट्रॉफीज ते आपण पाहतोय. रन आहे, कंप्लीट आहे ती रन. धावसंख्या 13. 2 षटकांच्या अखेरीस लागलेत 13 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. येणाऱ्या 18 बॉल विजयाकरता 32 धावा त्या गरजेच्या असतील. 18 चेंडू आणि 32 रन त्या गरजेच्या असतील. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. टीम UV स्पोर्ट्स नारे आणि त्या विपक्षात टीम आई सप्तशृंगी माता WRSK सुपुंडे, या 2 टीम मधली ते नेक्स्ट मॅच असेल. 4व्या मॅचच्या दिशेने जिथे
पहिलं षटक ज्यानं टाकलं तोच गोलंदाज मेगन पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते गोलंदाजी करण्याकरता. हाफ ट्रॅकर बॉल लवकर पिक केलाय, बॉलला फेकून दिलाय षटकारा करता. थँक्यू डीजे. अगदी जर आपण पाहिलं संदीपजी पाटील साहेब यांच्या हे गाणं दर्जेदार गाणं ते आपण ऐकलं, तिथे षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे ते 19 धावा. स्टँडच्या मागे जो आतिश गायकवाड क्षेत्ररक्षण करतोय, आतिश गायकवाडनं कोणताही बॉल जो कॅच आलेला तर कॅच कॅरी केला तर सौरभ भाडकमोल याच्याकडनं प्रति कॅच करता 500 रुपयाचं पारितोषिक असेल आतिश गायकवाड करता. तिथे शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण करण्याकरता आहे आतिश. पुढचा बॉल इथे फटका दर्जेदार आहे, मात्र क्षेत्ररक्षक हा महत्वाचा कॅच तो सोडलाय. कुणाल दलवी वैयक्तिक जर आपण पाहिलं 7 बॉल 19 धावा ची इनिंग, बहारदार इनिंग ती साकारली आहे. स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करण्याकरता तो सज्ज आहे. त्या विपक्षात गोलंदाजी ट्रॅकवरनं मेगन पाटील. पहिल्या 2 बॉलवर मेगननं एक षटकार एक चौकार खाल्लाय. इथनं कमबॅक करणारे बॉल ते टाकावे लागतील. 23 धावा 45 पर्यंत जायचंय, 23 तर बनल्यात. अजूनही विजयाकरता 22 धावांची आवश्यकता असेल या मॅच मधनं. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक जागा बनवली आहे, मात्र इथे षटकार आलाय कुणाल दलवीच्या बॅटमधनं. मेगन पाटील अप्रतिम इथे बॉलला फेकून दिलाय. बॅक टू बॅक इथे हा दुसरा षटकार कुणाल दळवीच्या बॅटमधनं आलाय. पुन्हा एकदा कुणाल दळवीच्या बॅटमधनं सलगचा तिसरा आलाय. इट्स अ हाय अँड हँडसम षटकार. षटकार हॅट्रिक करता हेमंतजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज हंसिका क्रेन सर्व्हिस यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आहे. या कुणाल दलवी कसलेला खेळाडू आहे. इथे मॅचला फिनिश करायचं होतं, मात्र बॉल जाईल सीमा रेखा पार. येतो इथे हा चौकार 4 आणि या चौकारानं
कुणाल ना नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तो कुणाल दलवी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला कुणाल, आपण यायचं आपली मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता नेक्स्ट मॅच कडे जाऊयात. तिथे दोन टीम, सुशांत कुठे असेल तर आपण जरा स्कोरिंग करण्याकरता या. आणि इथे जर आपण पाहिलं तर जी नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत युवी स्पोर्ट्स नारे आणि त्या विपक्षात टीम आई सप्तशृंगी माता WRSK सुपुंडे ची आई सप्तशृंगी माता WRSK सुपुंडे संघ आज रमेशजी गांगुर्डे साहेब यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केली आहे या टीमला. ती आई सप्तशृंगी माता WRSK सुपुंडे संघ आणि त्या विपक्षात टीम युवी स्पोर्ट्स नारे, एक कुडूस विभागातील संघ आणि एक कंसाड विभागातील संघ असे बलाढ्य दोन संघ एकमेकांच्या विपक्षात लढतील. आणि या पुढचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत घेऊन येतील. मायक्रोफोनवरनं करूयात बदल, ऐकूयात अद्वर शेलार यांना. अभिनय पाटील यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात समर करता. कुणाल दळवी 11 बॉल 41 धावांची इनिंग साकारली आहे. मॅन ऑफ द मॅच. चला कुणाल, या आपण मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता. या ठिकाणी कुणाल दळवी येत आहेत मॅन ऑफ द मॅच घेण्याकरिता. माननीय रवींद्र काठोळे साहेब यांना विनंती करतो, आमच्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच बक्षीस, सामनावीर बक्षीस आपण देणार आहोत कुणाल दळवी यांना. मॅच व्हायची. अर्षद होंडो एका बाजूला, कुणाल, अप्रतिमात मॅच त्या ठिकाणी असायची. सुपर मॅच मध्ये पाहिली जायची आणि तोच आज चिंचगड धनंजय स्पोर्टला पराभूत करणारा बॅटर, मॅच विनिंग प्लेयर ठरतोय कुणाल दळवी. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. पुन्हा एकदा जुन्या क्रिकेटची आठवण करून दिला. ब्रँड हा ब्रँड असतो मित्रांनो, क्लास हा क्लास असतो, तो लपत नसतो आणि तो जगासमोर येतो. आज पुन्हा एकदा कुणाल दळवीची बॅट टळताना पाहिलीत. खूप बरं वाटलं, खूप आनंद वाटला. कुणाल तुझी बॅटिंग पाहताना अगदी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. सगळ्या प्रेक्षकांना तू खुश केलंस. कसं वाटतं मैदानात अगदी चिंचगड बरोबर खेळताना कसं वाटलं? आयोजनाबद्दल काय? खूपच सुंदर आयोजन आहे आणि इथे खेळायला मिळाल्याबद्दल SP ग्रुपचे खूप खूप अभिनंदन. आम्हाला खेळण्याला संधी मिळाली त्याबद्दल आभार मानतो. आणि चिंचगड एक बलाढ्य संघ आहे आणि माझी थोडी प्रॅक्टिस नाही आहे, पण खेळ झाला त्याबद्दल. प्रॅक्टिस नाही पण गावाच्या जी विजयाचा जो आनंद, जोश असतो ना, तो जोश तुम्हाला काही करायला लावतो, ते मात्र करून दाखवलं नक्कीच. हो, वेल डन, बेस्ट ऑफ लक. या ठिकाणी गोहिर टीम अँड कुणाल दळवी टीम पात्र एकत्र, एकापेक्षा एक स्टार कास्ट या मैदानात आहेत. अगदी 50 धावा लगातार स्पीडमध्ये केलेल्या, सेंचुरी मारलेले फलंदाज, 6 बॉल 6 षटकारचे बॅटर आज या खेळपट्टीवर SP ट्रॉफीला पाहायला मिळतील. पात्र एकत्र SP ट्रॉफी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपसरपंच चषक बिलोशीमध्ये डे नाईट टुर्नामेंटचा थरार. वेलकम ओव्हर टू कम बॉक्स. चला मॅचकडे जाऊयात. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल. सध्याच्या घडीला वाडा तालुक्यामध्ये ज्या संघाच्या नावाचा दबदबा आहे, अनेक मोठमोठ्या महाशक्ती ज्यांनी परास्त केल्यात या हंगामामध्ये,